हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर 2-3 दिवस झाले तशी आपली व्हिडिओ आलेली नव्हती यूट्यूबला. कामं चालू होते दिवाळीचे, त्याच्यामुळं आलेलीच नव्हती व्हिडिओ. इथं इथं वरचा ओटा सगळा सिमेंटचाच आहे, पण इथं ना पावसामुळं खूपच काली झालेलं होतं. माती खडेवरती आलेले होते, तर काल हे सगळं व्यवस्थित झाडून घेतलेले आहे. आता त्याला शेण वगैरे लावून व्यवस्थित सारून घ्यावं लागेल. आता अजून 10 दिवसांनी दिवाळी आहे, तर दिवाळीची अशी तयारी करूनच ठेवावं लागणार आहे. आज एकदा सारून घेतलं का मग परत दुसरं सारण व्यवस्थित येईल. त्यासाठी आता एकदा सारून घ्यायचं आहे. आणि इथं कांदे टाकलेले आहेत काही वाळायला म्हणजे त्याच्यावर गोणे टाकले होते. दुपारी जास्त ऊन पडलं होतं ना, म्हणून 2-3 गोण्या भरून ठेवलेल्या होत्या. मग म्हटलं काही खराब असेल तर 1-2 कांदे काढून टाकू, म्हणून हे कांदे काढलेले होते बाहेर आज. इकडं पण काही गोधड्या टाकलेल्या होत्या विहिरीवर, वाळण्यासाठी टाकलेल्या होत्या. आज शक्यतो सगळंच काम कंप्लीट झालेलं आहे आपलं दिवाळीचं. आणि आता जवळजवळ 8 दिवस झाले. पाऊस आता शक्यतो गेल्यासारखाच झालेला आहे. परतीचा पाऊस होता वाटतं तो. आता विहिरीचं पाणी आज मोटर चालू केलेली होती 11 वाजता, त्याच्यामुळं भरपूर उपसले. पण ही मोटर आहे तिथपर्यंत परत येईल, ते 6 वाजेपर्यंत भरून जाईल परत विहीर. जेवढं उपसा होतं तेवढं परत पाणी येतं. अशा पद्धतीने आहे आता. इकडं आपण मिरच्या लावलेल्या होत्या, पण आपले काही बकरं आहेत, 7-8 बकरं आहेत आपल्याकडं, बोकडे आहेत, काही शेळ्या आहेत. ते 2-3 सुटले होते, त्यांनी इथले मिरच्याच खाऊन घेतलेले आहेत, बघू शकता. आणि ह्या इकडे आहेत पुढं काही, त्या चांगल्या आहेत. इथं पेरूचं पण झाड आहे. तर तशा पण आता ह्या मिरच्या काढून टाकायच्या. आपल्याला इथं लसूण लावायचं आहे. आता गावठी लसूण असतो आपला, घरीच असतं आपलं बियाणं, त्या लावणार आहे आता आपण. अजून 15 दिवसांनी लावायचे, तेव्हा या मिरच्याची झाडं आपल्याला काढूनच टाकावं लागणार आहेत. त्याच्यामुळं मग म्हटलं चला जाऊ द्या, खाऊ द्या म्हटलं त्यांना. शेजारीच आपला घास पण येतं, त्या घासाच्याच कडेला सुंदर असं एक डांगराचा वेल आलेला आहे. छान वेल आहे आणि याचे डांगर पण खूप छान लागतात. मस्त असं लांबकी डांगर येतात. आता याला आहे ना काही ठिकाणी हे बघा कळ्या पण दिसायला लागलेल्या आहेत. इथं आहे एक कळी, अजून इथं पण आहे. अशा भरपूर कळ्या लागलेल्या आहेत. आता खूप मोठा वेल येतो, भरपूर डांगर लागतील. 25 डांगर तरी लागायलाच पाहिजे याला. इथपर्यंत पसरलेला आहे इकडं चांगला. असं भरपूर पसरलेलं आहे. आणि आता इकडं पण आहे ना, काही शेजारच्या लोकांचे ना हे होते, काही मका होती. आता इकडं कपाशी तर आहेच आहे, पण इकडं मका होती. त्यांनी मका पण कट करून नेली आता घरी, त्याची कुट्टी केली वाटतं त्यांनी. मग आता ते वावर रिकामच झालेले आहे. तर मग आम्ही काय करतो, तिथं आहे ना शेळ्या बांधत असतो चरण्यासाठी. बांधून दिल्या का दावे लावून बांधायच्या, मग 2-3 तास चारतात चांगल्या, मग घेऊन यायचं त्यांना घरी. अशा पद्धतीने आम्ही इकडे शेळ्या बांधित असतो. जवळच आहे आपल्या. हे काय इथं आपलं वावर आहे, इकडं लगेच इथं आहे. इकडं बांधून देत असतो आपल्या शेळ्या. 10 शेळ्या झालेल्या आहेत आपल्या टोटल. आता शेळ्यांसाठी आपण भरपूर असा चारा काढून ठेवत असतो. त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त लिंबाच्या पाल्याचा वापर करत असतो. लिंबाचा पाला, सुबा, भोळा आणि शेवरी फक्त बोकडांसाठी वापरतो. बाकीचा सगळा पाला आपले शेळ्या, पिल्लं सगळं खात असतात. इकडं काही गिन्नी गवत आहे, हे आता संपलंय. नाही तर याच्या म्हणजे मोठी पेंडी आणत असतो आम्ही, आणि 2 वाफे घास असतो. आणि एवढं करून पण मग चरायला पण सोडायचे असतात. भरपूर चारा लागतो, नाही म्हणता शेळ्यांना पण. अशा पद्धतीने आहे आपल्या इकडं गोठा आहे. त्याच्यामध्ये आहेत हे चार बोकडे. हा एक इकडं, हा एक बोकडच आहे. तिकडं मागं एक, आणि हा एक काळावाला. बाकीच्या तिकडच्या इकडं तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. हा आपला सगळ्यांचा लाडका शंभू आहे.
बाकी आपली तिकडे एक शेळी आहे आणि बाकीचे एक आता नवीन पिल्लू झालेले आहे त्या शेळीला, त्याच्यामुळे ती जरा बाजूला बांधत असतो. हे बोकडे ना त्या पिल्लाला मारतात म्हणून ती तिकडे असते आंब्याच्या खाली, आमच्या घराच्या एकदम जवळ. हा गोठा जरा घरापासून थोडासा लांब आहे, आपल्या विहिरीच्या साईडला आहे. ही आपली तुळशी वृंदावन आहे. आता याच्यातली तुळस पण आहे ना जरा बरेच दिवस झाले, ती आता जरा सुकायला लागलेली. आता आहे ना नवीनच तुळस लावू. आता बहुतेक एकादशीच्या आदल्या दिवशीच लावून घेते 2-3 दिवसांनी, म्हणजे मग ना सणाला तर होईलच, पण तुळशीच्या लग्नापर्यंत ती छान होऊन जाईल, पूर्ण पालेदार होईल. तेव्हा लागतच असते आपल्याला चांगली तुळस. आम्ही दिवाळीच्या अगोदर एकदा तुळस लावतच असतो. अशा पद्धतीने आपलं तुळशी वृंदावन आहे. हे सुपारीचं झाड म्हणतात याला, तुम्हाला माहीतच असेल. हे सुपारीचं झाड खूप सुंदर फुलं असतात याचे आणि लवकर खराब पण होत नाही ते फुलं. असं प्लास्टिक सारख्या असतात, असं वाटतच नाही की ते ओरिजिनल आहे, असं वाटतं प्लास्टिकचे. खूप आले होते आणि हे बघू शकता हे जे खाली आहे ना हे सर्व त्याचं रोपच पडलेलं आहे. इथं एक झाड होतं मी जिथं उभी तिथं. आता हे बघा हे पण तेच झाडे थोडे मोठे झाले. हे बघा याला छोटंसं तर फुल तर पण आलेले, आता याला पण येऊन जाईल. असे छोटे 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 सगळे फुलं आहे. हे झाडं आहे इथं आणि इकडं फुलं आहे. आपल्याकडे ह्या प्रकारच्या तुळशी असतात. ह्याच तुळशी खऱ्या म्हणजे चांगल्या असतात आपल्या आरोग्यासाठी. इथं एक आहे, परत इथं एक आहे, त्याच्यानंतर परत इथं समोर पुढे गेलं ना तर पुढं सुद्धा एक आपली तुळस आहे. या तुळशींची आम्ही रोज 4-5 पानं खातच असतो. संग्रामच्या स्कूलमध्ये सांगितलेले रोज तुळशीचे पानं खायचे 5 पानं. त्याच्यामुळं आता आम्हाला पण ती चांगली सवय लागून गेली. त्याला द्यायच्या वेळेस मी, त्याचे पप्पा, आम्ही सगळेजण ते तुळशीचे पानं खातच असतो. ते सुपारीचं झाड म्हणतात ते. आपण दसऱ्याला किंवा दिवाळीला ज्या शेवंतीच्या वेण्या आणतो ना बाजारातून, त्याच्यामध्ये देखील हेच फुल वापरलेलं असतं बरं का. आणि त्या दिवशी मला दाखवलं होतं ते हे प्राजक्ताचं झाड आहे. छोटंसं आहे, भरपूर फुलं येतात त्याला पण. आपण खाली ऊस केलेला आहे, त्या ऊसातले हे कांदे होते, भरपूर होते, मोठी जाळी भरलेली होती, पण भरपूर संपत आले. आता या 3 गोण्या शिल्लक आहे. तर काल 1 गोणी निवडली होती आणि आज ह्या 2 गोण्या शिल्लक आहे. तर बाईचं तेच काम चाललंय, साफसफाई करून घ्यायचं. इकडं काही खराब टाकलेले आहेत, एवढे खराब झाले होते. आता ही दिवाळीची साफसफाई केली तेव्हा मग ह्या गोण्या पण काढल्या होत्या. आता इकडं एवढा घास कापून झालेला आहे आणि आता थोडासा राहिलेला होता, पण बघा शंभू लगेच माझ्या मागं आलेला आहे इथं. तो काही करून आरडून ओरडून सोडूनच घेतो माणसाकडून आणि बरोबर माझ्या मागं येत असतो. है ना शंभू? शंभू सुंदर. घाणेरीचं झाड खातोय इकडं. तिकडे एक शेळी बांधलेली, तिचं पण पिल्लू आहे तिच्या सोबत आहे तिकडं. आता थोडासा राहिलाय, अजून 2 पेंड्याचा घास राहिलाय, मग झालायचे, मग जायचंय घरी आता. शंभू ए बाळा, शंभू शंभू लय समजत आमच्या शंभूला. शंभू ए शंभू, मी चालले घरी, तुला यायचं का? ए बाबू सुंदर, तुला यायचं का घरी? चल मी चालले बरं का, मी चालले मग. आता आहे ना थोडासा घास घेते, घरी पण काही पिल्ला आहेत ना त्यांच्यासाठी जरा घास घ्यायचा आहे, तेवढा घेते आणि मग घरी जाते. येतो का तू? चल चल इकडे. तर काय आलंय आता, त्याला एकट्याला तर लय भीती वाटत है ना. चल 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 बा,
लय लाडका येतो, मागच राहतो सारखा है ना बाबू. चला तुला घास टाकते इथं मी. चल शंभू चल इकडे चल. हां चलो चलो चला. शंभू काय घोडा बांधलाय का? टकडक टकडक घोडा. शंभू ए शंभू शंभू बघा ना. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.